वैजनाथ बालासाहेब माईच्यानं इतकं ऊन लागले का नाही आणि असं भिकारी येऊन बसूस तर आपण काय करू माहितीये का झाडावर पक्षीला पाणी खायला ठेवता त्या बिचाऱ्याला तरी काहीतरी चांगलं होईल ना. आणि होय भाऊ टाक्या बघून कशी नव्हतं रे घागरी पाण्याच्या वरी झाडा. अरे वैजा माईच्यानं तू लेच गेलेला आहेस रे तुला नावच आकल नाही. तुया काय पिताश्रीनं टाक्या गिक्या वरी ठेवल्या होत्या का झाडाच्या घागरी. हे बाळासाहेब सांग रे याला. अरे भाऊ मलाच काय माहित नाही मी काय सांगू या गैरा त्याला. अरे काय मायला गेलेले तरी तुम्ही दोघ जण तुम्ही काहीच करू नका. तुम्ही काय करा माहिती का तिथल्या बाटल्या घ्या त्या बाटल्याचे 2 तुकडे करून इकडे खायचं इकडे पाणी टाकायचं आणि तिकडे अडकून टाकायचं पक्षी खाते. चला भाऊ तू सांगितलेलं मला कळालं बरं काय. भाऊ मला बी कळालं. भाऊ मला बी कळालं बरं काय. बस रे जास्त शांतपणा करू नका. चला गुणा जा पुरव त्या वागत्या तिथं बाटल्या आणा जा. भाऊ समजा घ्यायच्यात का बाटल्या. बाकीच्या काय हागायला नेतात काय या सगळ्याच पोरो आपल्यापाशी काय आरापत्ती नाही. ह्या चाकून कापायचे इथून एक कापायचे इथून एक आणि हे याच्यात खायला टाकून आणि याच्यात पाणी टाकून झाडाला अडकायचे बघ. भाऊ तू मग ऐक ना ह्या दोन्ही याच्यात पाणी ठेवू आणि त्या टोपल्यात झाडावर नेऊन ठेवू खाऊ दे किती खायचंय. बालासाहेब मग आधी डोसकं उठले तू गपची बस जाऊ दे बाबा. हे वैजा दर काप. ए डचाळा का काय तू असं कोण तोडलं होतं रे. भाऊ मा चाकूची कायचीच गरज नाही मा दातात खंबीर आहे. ए आज पिसाळ का काय त्या नालीतल्या बाटल्या आणल्यात माहित नाही का तुला. आता हे गप गप काप होता आणि त्यात खायला प्यायला पाणी गिन टाकून उद्या झाडावर अडकुता. मला जायचे शेताला.